नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नुकतीच MPSC ची परीक्षा मुख्य परीक्षा झालेली आहे आणि आपण बघतोय की आता तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि दारूबंदी ही परीक्षा आता फार लवकरात लवकर होणार आहे. तलाठी भरती जरी अजून जाहीर झालेली नसली तरी सुद्धा तलाठी भरती फार मोठ्या प्रमाणात लवकरच होणार आहे. म्हणून आतापासूनच आपल्याला काही मूलभूत विषयांची तयारी करावी लागेल. त्या मूलभूत विषयांमध्ये आपण बुद्धिमत्ता, गणित, त्यासोबत मराठी हा एक विषय आहे. मराठी, बुद्धिमत्ता आणि गणित हे विषय असे आहेत की हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारले जातात आणि हे विषय स्कोरिंग विषय ठरतात मित्रांनो. म्हणून आजपासून आपण मराठी व्याकरणाचे जे काही IMP प्रश्न आहेत तर त्यांचं विश्लेषण करणार आहोत. आता IMP प्रश्न म्हणजे काय, तर प्रत्येक परीक्षेमध्ये जे काही कॉमन प्रश्न आहे की हे विचारलेच जातात आणि तरी सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी काहीतरी प्रमाणात कन्फ्यूज होतात. तर अशा सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण या सिरीज मध्ये करणार आहोत. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आल्याबरोबर बघता येईल. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या चॅनलवर तुम्हाला नवनवीन परीक्षांचे जे काही अपडेट्स आहेत तर ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत, आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा मित्रांनो, आपला पहिला प्रश्न काय आहे तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता मित्रांनो, मला एक सांगा, विद्वान हा शब्द आहे आणि आपल्याला त्याचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. तर हा प्रश्न भरपूर ठिकाणी भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे मराठी व्याकरणामध्ये, परंतु आपण नेहमी चूक करतो. हा प्रश्न आपला नेहमी चुकत असतोय. तर याचं कारण काय मित्रांनो, लक्षात घ्या, तुमचं पाठांतर. आणि दुसरी गोष्ट की भरपूर विद्यार्थी असे आहेत की जे वारंवार येणारे प्रश्न आहेत तर त्याकडे लक्ष देत नाही. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, हा प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे, आता काय येईल. तर मित्रांनो, तसं नाही. काही प्रश्न हे वारंवार विचारले जातात, काही प्रश्न हे त्याच्यात वारंवार पण बदल करून विचारले जातात आणि काही प्रश्न नवीन विचारले जातात. मित्रांनो, जे नवीन विचारले जाणारे प्रश्न आहेत त्याची एक स्पेशल सिरीज असणार आहे, काळजी करू नका. पण जे वारंवार विचारले जातात पण त्याच्यात तुम्ही चुकतात अशा IMP प्रश्नांचं विश्लेषण आज आपण करणार आहोत. बघा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय, तर साध्वी, विद्वानी, विद्वत्ता आणि विदुषी. मित्रांनो, लक्षात घ्या, मराठीत एक शब्द आहे विदूषक. आता भरपूर लोकांना असं वाटतं की विदूषक जे स्त्रीलिंगी रूप आहे ते विदुषी होतं. मित्रांनो, साफ चुकीचं आहे. विद्वान म्हणजे कोण मित्रांनो, माहिती का तुम्हाला? ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि ज्याची बुद्धिमत्ता एकदम प्रगल्भ आहे अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो मित्रांनो, विद्वान असं म्हणतो. उदाहरणार्थ आर्य चाणक्य, ते विद्वान होते का नाही मित्रांनो? आर्यभट्ट विद्वान होते का नाही मित्रांनो? मी, बरोबर आहे. तर यांना म्हणतात मित्रांनो विद्वान. मग मित्रांनो, विद्वानचं जे स्त्रीलिंगी रूप आहे ते विदुषी होतं. आता स्त्रीलिंगी रूप म्हणजे काय? उदाहरणार्थ बैल, बैलाचं स्त्रीलिंगी काय येतं? गाय येतं, बरोबर आहे. माणूस, माणसाचं स्त्रीलिंगी काय येईल? स्त्री, बरोबर आहे. नरचं काय येईल? मादा. कुत्र्याचं काय येईल? कुत्री. मास्तरचं काय येईल? मास्तरीन. बस तसं विद्वानचं होतं मित्रांनो विदुषी. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा, विदुषी विदुषी विदुषी. घाबरून जाऊ नका. तो गाणे गातो वाक्यातील प्रयोग ओळखा. आता अशी कुठली परीक्षा आहे की ज्यात मराठी व्याकरण विचारलेलं आहे आणि प्रयोगाचा प्रश्न नसेल? प्रयोगावर हमखास एक प्रश्न विचारला जातो. ठरलेले, राम आंबा खातो, आजीने भिकाऱ्याला सदरा दिला, तो गाणं गातो, ताईने सुंदर रांगोळी काढली, मला चंद्र दिसला, श्रावणीला थंडी वाजते. हे काही वाक्य ठरलेली आहेत. त्यापैकी वाक्य तो गाणं गातो वाक्यातील प्रयोग ओळखा. मित्रांनो, प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला कर्ता आणि कर्म सगळ्यात अगोदर ओळखता आलं पाहिजे. मित्रांनो, ज्याला पुरो कर्म व्यवस्थित ओळखता आला त्याला सगळ्या गोष्टी येतात. सगळा खेळ आपल्या कर्माचा आहे मित्रांनो, आपल्या म्हणजे वाक्यातल्या कर्माचा आहे. कर्ता तुम्ही ओळखतात परंतु कर्मात चूक करून टाकतात. मित्रांनो, कर्मात चूक करू नका, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे मित्रांनो, बरोबर आहे. जैसे याचे कर्म तैसे फळ दे, माहिती आहे. बरं, मग आता कर्मणी कर्तरी भावे आणि यापैकी नाही. तो गाणे गातो याच्यामध्ये पुरांनो, जर तुम्हाला प्रयोग ओळखायचा असेल एकदम साधं आणि सोपं सांगतो. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती रे? 3 आहे. पहिला काय रे? बघा काय आहे? कर्तरी आहे. दुसरा काय रे? कर्मणी आहे. आणि तिसरा काय पुरो? तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग. इकडे लक्ष दे. मोबाईलची चॅटिंग नंतर पहिले इकडे लक्ष द्यायचं. काय?
कर्ता, कर्म आणि क्रियापद त्याची ठेवण, बांधणी, रचना, मांडणी, त्याला आपण म्हणतो प्रयोग. लय जास्त टेन्शन घेऊ नको, एका झटक्यात सांगतोय. सगळ्यात अगोदर काय कर, हे बघ इकडे कर्ता बाजूला काढून घे. तो गाणे गातो, कर्ता काय रे, तो आहे. त्यानंतर काय कर पुरो, कर्म बाजूला काढून घ्या. कर्म काय तर गायलेले, काय तर गाणे पुरो, म्हणजे कर्म काय गाणे. आणि क्रियापद काय पुरो हो तर गातोय. साधं सोपं काय करायचं, पहिलं बघून घ्यायचं कर्ता. आता कर्ता काय आहे पुरो हो, तो कर्ता आहे. आता तो या शब्दाची जात काय आहे तर सर्वनाम आहे पुरो हो. काय आहे, सर्वनाम आहे. ज्या ठिकाणी सर्वनाम येतं ना पुरो हो ते काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी कुठलंही नाम घेऊन घ्यायचं. एकदम जगमे सुंदर जो नाम, एक राम और दूसरा श्याम, बरोबर आहे. राम आपण घेतलं पुरो. मग आता मी म्हणतो राम गाणे, आणि या ठिकाणी जे क्रियापद आहे ते क्रियापद मी या ठिकाणी लिहितो गातो. काय झालं, गातो. राम गाणे गातो. एक गोष्ट तुम्हाला साधी आणि सरळ सांगतोय, जर कर्ता आला आणि कर्त्याला जर कुठल्याही विभक्तीचं प्रत्यय नसलं किंवा शब्दयोगी अव्यय कडून किंवा द्वारे हे जर नसलं, डोळे झाकून गुलाल टाकून मारुतीला नारळ फोडून डीजे वाजून अख्ख्या गावात सांगायचंय तो प्रयोग कर्तरीच आहे. कारण की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीही प्रत्यय लागत नाही. किती साधं सोपं आहे, पण आपल्याला हे जमत नाही. मग कर्मणी प्रयोग केव्हा येईल तर लक्षात घ्या, कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला नेहमी काही ना काही प्रत्यय असतं. तृतीयचं ने तरी असेल, षष्टीचं तरी चाचीचे प्रत्यय असेल, त्यानंतर हो त्याला ला प्रत्यय असेल. पण कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतं. आणि बाह्य प्रयोग कसा ओळखायचा तर लक्षात घ्या, भाव्य प्रयोगामध्ये कर्त्याला पण प्रत्यय असते आणि कर्माला पण प्रत्यय असतं. मग मला सांगा या ठिकाणी कर्ता काय आहे तो, मी म्हटलं राम गाणे गातो, या ठिकाणी मी राम गाणे गातो असं केलंय पुरो, लक्षात घ्या. मग या ठिकाणी रामला काही प्रत्यय लागलाय का, नाही. कर्त्याला काही प्रत्यय नाहीये, म्हणून काय सांगितलंय मी, डीजे वाजून डायरेक्ट सांगा बरं हो. आपलं उत्तर कर्तरी आहे. काय आहे उत्तर क्रमांक ब. तुम्हाला मी कर्ता कर्म याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ थोड्या दिवसात देणार आहे, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि संपूर्ण प्रयोग मोफत YouTube वर लवकर देणार आहे पुरो. एकदम धमाका असणार आहे, एकदम मोठा धमाका. बघा पुढे आपण गॅरंटी देतो, एक पण तुमचा मार्क जाणार नाही मराठीतून. पण तो केव्हा, जेव्हा तुम्ही आपलं मराठी प्रबोधिनी हे YouTube चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक या ठिकाणी तुम्ही मला फॉलो कराल, तरच पुरो तुमचं भविष्य आहे. लक्षात घ्या, माझ्या मराठाची बोलावे किती कौतुके, परी अमृत तांसी पैजांची जिंके रसिके अक्षर मिळविन, अशी माझी ज्ञानोबा माऊली सन 1290 म्हणे ज्ञानेश्वरी मध्ये म्हणून गेलेली पुरो. म्हणून ही मराठी प्रबोधनी म्हणजे मराठी भाषेचा समृद्ध वारसा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी शिवाय तुम्ही पोस्ट काढू शकत नाहीये. म्हणून पुरो आजच मराठी प्रबोधनी हे आपलं हक्काचं चॅनल आहे, हे आपलं हक्काचं चॅनल. आज सबस्क्राईब करून ठेवा. ताई माई एक्का मराठी प्रबोधिनीवर मला शिक्का. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण म्हणतात, क्रियापद म्हणतात, सर्वनाम म्हणतात, व्हॅल्यू अव्यय म्हणतात. बरोबर, नामाच्या ऐवजी, नामाबद्दल दोन शब्द आहेत बरोबर, नामाच्या ऐवजी किंवा नामाबद्दल असे जर शब्द आले तर डोळे झाकून गुलाल टाकून नारळ कोणाला फोडाल, आता मरिमाईला नारळ फोडा, मारुतीला आपण मागच्या प्रश्नाला फोडलंय. म्हणून बरोबर त्याला डायरेक्ट सर्वनाम म्हणा. या ठिकाणी तुम्ही थोडस कन्फ्युज होतात, विशेषण की सर्वनाम. बरोबर, लक्षात घ्या, विशेषणे नामाबद्दल माहिती द्यायला येत आहे, ते नामाबद्दल किंवा नामाऐवजी येत नाहीये. नामाबद्दल कोण येतं किंवा नामाऐवजी कोण येतं बरोबर, तर नामाबद्दल किंवा नामाऐवजी बरोबर ते म्हणजे सर्वनाम येत असतंय. चला एकदम सोपा प्रश्न, पुढे जाऊया. तोंड या शब्दाचे समानार्थी शब्द काही, वदन, नयन, पद आणि हस्त. बरोबर, दूध थोडं पोरग पण सांगून देणार आहे. बरोबर, तुम्हाला माहिती आहे वदन म्हणजे मित्रांनो तोंड, पण भरपूर विद्यार्थ्यांना माहित नसतील की वदन म्हणजे तोंड होतं का. पण असा कोणी नाही की ज्याला नयन म्हणजे काय, पद म्हणजे काय आणि हस्त म्हणजे काय माहित नसेल. हे तीन शब्द माहिती आहे, म्हणून डोळे झाकून गुलाल टाकून वदन या शब्दाला टिक करून आपण पुढे जायचंय. प्रत्येक ठिकाणी ज्ञान असणं गरजेचं नाहीये, प्रत्येक ठिकाणी ते ज्ञान कसं वापरायचं
हे पण गरजेचं आहे पोरं. बघा खालील भाववाचक नाम कोणते? मुलगा, सैन्य, वात्सल्य आणि हिमालय. पोरं, भाववाचक नाम म्हणजे काय? तर हे कुठल्या वस्तूचं, व्यक्तीचं, ठिकाणाचं नाव नाहीये. भाववाचक नामांना आपण डोळ्यांनी बघू नाही शकत, स्पर्श करू नाही शकत. उदाहरणार्थ मी म्हटलं मुलगा, तो बघ मुलगा, डोळ्यांनी बघितला, त्याला आपण हात धरून आणला, स्पर्श करू शकलोय, बरोबर आहे का? म्हणजे पोरं, आपण मुलगा हा जो शब्द आहे त्याला डोळ्यांनी बघू शकतोय. सैन्य, ते बघ सैन्य चाललंय, बरोबर आहे का? डोळ्यांनी बघितलंय. आपण शेक हँड केला एखाद्या सैनिकाच्या, आपण डोळ्यांनी बघतोय पोरं. वात्सल्य म्हणजे काय माहित नाही, अर्थ काय आहे बोलतो आपण प्रत्येक वेळेस. अर्थ काय? लवकरच या सगळ्या शब्दांचे आपण अर्थ पण सांगणार आहोत, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. हिमालय डोळ्यांनी आपण बघू शकतोय, बरोबर आहे का? भाववाचक नाम म्हणजे आपण ज्या गोष्टीला डोळ्यांनी बघू शकत नाही, ज्याची चव घेऊ शकत नाही, ज्याला ना रंग, ना रूप, ना आकार, ना चव, ना त्याला स्पर्श करू शकतोय, अशा गोष्टीला आपण भाववाचक नाम म्हणतोय पोरं. म्हणून पोरं, आपल्या मनातल्या भावना, कल्पना, गुणधर्म यांना आपण जे नाव देतो त्याला आपण भाववाचक नाम असं ठेवतो. भाववाचक नामाला आपण धर्मवाचक नाम असं म्हणतो पोरं. आणि विशेष नाम आणि सामान्य नाम याला आपण धर्मी वाचक नाम असं म्हणतोय. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न एकदम फास्ट. सदोहर शब्दाचा योग्य अर्थ निवडा. वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. जे पोरं टीसीएस, आयबीपीएस, टीसीएस, आयबीपीएस, टीसीएस, आयबीपीएस या नावांना एकदम घाबरतात, ते तर नेहमी याला चुकतात. लक्षात घ्या. सदोहर म्हणजे काय? स आणि अधोहर असं काय जरे, याची पोळ कशी होते ते तुम्हाला सगळ्या गोष्टी वारंवार पुढे 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 येणारच आहे. आज मात्र दमदरा. आज फक्त आपण सदोहर या शब्दाचा अर्थ बघणार आहोत. सदोहर म्हणजे एका नाईच्या पोटी जन्मलेले, दूरचे नातेवाईक, जुळे भाऊ आणि शत्रू. पुरो, जुळे भाऊ या ठिकाणी मला सांगा, वेगवेगळ्या आईच्या पोटी जन्माला येतं का? जुळे भाऊ म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले, आणि बघा एकाच आईच्या पोटी जन्मलेले. म्हणजे बरोबर हा प्रश्न काय झाला पाहिजे? कन्या, हा प्रश्न काय झाला पाहिजे? एकदम लक्षात ठेवायचा. असे फसवे प्रश्न असतात. हा प्रश्न बाधच झाला पाहिजे. तुम्हाला नाही सर, हे उत्तर 1,01,000% बरोबरच आहे, पण माझा प्रश्न असा आहे, जुळे भाऊ एका आईच्या पोटी जन्माला येत नाहीत का? जुळे भाऊ हे एका आईच्या पोटी जन्माला येतील ना का? सावत्र आईच्या पोटी जन्माला आलं त्याला आपण जुळे भाऊ म्हणू? सारखं दिसणं म्हणजे जुळे भाऊ नाहीये. बरोबर आहे का? ट्विन्स, बरोबर आहे, जुळे भाऊ. म्हणून हा प्रश्न बाद झाला पाहिजे. तरी सुद्धा बरोबर योग्य अर्थाचं उत्तर असतं की एका आईच्या पोटी जन्मलेले. आता हे उत्तर का योग्य? तर लक्षात घ्या हो. आणि का बाद? तर जुळे भाऊ एका आईच्या पोटी जन्माला येतं म्हणून हे उत्तर बरोबर आहे. पण हो, एक मोठा भाऊ आहे आणि एक लहान भाऊ आहे, दोघांमध्ये अंतर फार आहे 2-4-5 वर्षाचं, तर त्यांना आपण जुळे म्हणू नाही शकत, पण तरी ते सदोहर आहे. लक्षात येतंय पोरं तुमच्या? कळतंय का मी काय सांगतोय? तर म्हणजे पोरं हो, जुळे भाऊ हे एका आईच्या पोटी जन्मलेले आहेत, मात्र लहान भाऊ, मोठा भाऊ हे पण ते एका आईच्या पोटी जन्मलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या पोरं हो, फक्त जुळे भाऊ सदोहर नसू शकतात, तर भाऊ लहान मोठे असले तरी आपण त्याला सदोहर असं म्हणतो. म्हणून हे उत्तर बरोबर पाहिजे. ओके, नाहीतर डायरेक्ट हा सरळ प्रश्न बाद झाला पाहिजे. चला बरोबर पुढे जाऊया एकदम फास्ट. बघा, शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वाद. अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त चुकलेला शब्द आशीर्वाद आहे. रिक्षावर असतं अक्काचा आशीर्वाद, घरावर असतं बाबाचा आशीर्वाद, लासलगावकडे जर गेलं तर त्या ठिकाणी लोकांनी लिहिलंय कांद्याचा आशीर्वाद. आशीर्वाद, बस, आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. आणि हाच आशीर्वाद तुमचा पेपरात एका मार्काने घात करतो पोरो. बघा पोरो, आशीर्वाद हा तत्सम शब्द आहे. तत्सम म्हणजे संस्कृत मधून ऍज इट इज आलेला, दशात तसा वापरला. आणि आशीर्वाद शब्द हा जोडाक्षर आहे. तुम्हाला काय सर आशीर्वाद शब्द कसा काय जोडाक्षर आहे? पोरो, हा जो वरचा जो असा रफार दिसतोय, हा रफार म्हणजे र आहे पोरो. हो, लक्षात घ्या. आशीर्वाद शब्द हा जोडाक्षर आहे, लक्षात घ्या. योग्य उत्तर हे आहे, एवढं एक लक्षात ठेवा. पण हे ओळखायचं कसं? लक्षात घ्या. रच्या 4 जोडाक्षर लेखन पद्धती आहेत पोरो. व्यंजनाच्या अगोदर जर र आला पोरो आणि त्याचा उच्चार जर त्याच्या अगोदरच्या अक्षरावर जर होत असला तर त्या रचा रफार मध्ये रूपांतर होत असतंय. म्हणजे काय रे? ए दादा इकडे बघ. बघा मी म्हटलो आ, त्यानंतर या ठिकाणी शी,
वा 4 शब्द आहे पोरं, लक्षात घ्या. ओके, किती शब्द आहे पोरं? 4 शब्द आहेत. तर लक्षात घ्या, आशीर रचा उच्चार इथं होतोय, म्हणून ज्या ठिकाणी रचा उच्चार होतोय त्या ठिकाणी र ला काहीच करायचं नाही. तो र त्याच्या नंतरचा जो अक्षर आहे त्याच्यावर असा रफार देऊन द्यायचा असतोय पोरं. लक्षात येतंय? कळतंय? कळतंय काय सांगतोय? याच्यावर रचा आघात होतोय, आघात म्हणजे उच्चार, म्हणून याच्यावर र नाही द्यायचा, पुढे द्यायचा. आणि अजून एक संस्कृत मधला नियम सांगतोय पोरं, ज्या अक्षरावर असा हे जो रफार दिसतोय तर त्याच्या अगोदरचा जो अक्षर असतोय पोरं, त्याच्या अगोदरचं अक्षराला नेहमी दुसरा उकार किंवा दुसरी विलांटी असते, त्याला पहिला उकार किंवा पहिली विलांटी येत नाही. एकदम क्वचित काही शब्द आहेत की ज्या ठिकाणी हा नियम आहे. लक्षात येतंय? कळतंय काय सांगतोय? बरं, बघा दुसरी गोष्ट पोरं, आता आशीर्वाद शब्द तुम्हाला कळाला. व वर रफार येतो आणि रफारच्या अगोदरचं अक्षर कधी दीर्घ असतंय. आता बापा जन्मात चुकूनही तुम्हाला तिने ब्लॉक जरी केलेलं असलं पुरं तरी गॅरंटीने देऊन सांगतोय, किती डिप्रेशन मध्ये जा तुम्ही, कुठेही जाऊन फिरून या, तरी सुद्धा तुमचा आशीर्वाद शब्द चुकणार नाही, याची गॅरंटी मी देतोय पुरं. लक्षात घ्या. ओके, किती टेन्शन मध्ये राहा, डिप्रेशन मध्ये राहा, कोणाला ब्लॉक करू द्या, काही होऊन द्या, आशीर्वाद शब्द चुकणार नाही, हा माझा आशीर्वाद आहे. चला पुढे जायचं. बघा पोरं, माझा आशीर्वाद तर तुमच्या सोबत आहे, परंतु तुमची पण साथ मला हवी आहे, म्हणून ह्या गरीबाचा चॅनल आहे असं मी म्हणणार नाही. पण मराठी भाषेचा समृद्ध वारसा आपल्याला, आपली मराठी जपावी लागेल पोरं, आणि त्या ठिकाणी त्यासाठी योग्य मराठी आपल्याला शिकावी लागेल. ती मराठी शिकायला आपल्याला आयुष्य पडलंय, पण ती मराठी आपल्याला समृद्ध करायची असेल तर त्यासाठी त्या सिस्टीम मध्ये मराठी अधिकारी गेलेले पाहिजे आणि त्या मराठी अधिकाऱ्यांना पण योग्य मराठी आली पाहिजे. म्हणून हे आपलं हक्काचं मराठी प्रबोधिनी युट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुकचं पेज, काही करायचं नाही पोरं, @ टाकायचं आणि त्या ठिकाणी स्मॉल मध्ये मराठी प्रबोधिनी असं रोमन लिपीत लिहायचं आहे पुढं. ओके, अजून आपली मराठी एवढी मोठी नाही झाली की त्याला युजर नेम मराठीतून भेटेल, ते भेटल्यावर आपण युजर नेम मराठीतून करून घेऊ. पण तत्पूर्वी तुम्ही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ती बाजूला जी घंटी दिसते त्याला क्लिक करा, म्हणजे माझा व्हिडिओ आल्यावर ती घंटी वाजेल आणि लगेच शाळा भरल्यागत तुम्ही लगेच व्हिडिओ बघून घ्यायचा आहे का. चला पुढचा प्रश्न काय? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा, अलंकार ओळखा. वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे, पोलीस भरती पासून तर राज्यसेवेपर्यंत विचारलेला प्रश्न आहे बरोबर हा. पण तरी सुद्धा तुम्ही चुकतात. का चुकतात? तेच वारंवार विचारलेला प्रश्न येणार नाही की हा हे तर सोपं आहे म्हणून तुम्ही चुकतात बरोबर. तर बघा अलंकार कुठला आहे? उपमा आहे, उत्प्रेक्ष आहे, दृष्टांत आणि यमक आहे. बरोबर अलंकार म्हणजे काय तर लक्षात घ्या बरोबर, अलंकार म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्याने एखादी गोष्टीचं सुशोभीकरण होतं. म्हणजे काय तर लक्षात घ्या बरोबर, भारत मातेची सुंदर मूर्ती आहे पण त्याच्यावर आभूषण नाही आहेत, कशी वाटेल. म्हणून बरोबर भाषा पण तशीच आहे. आपण भाषा बोलतो ती रटाळवाणी कंटाळवाणी न वाटावी म्हणून त्या भाषेला आपण सुंदरता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो आणि ती सुंदरता भाषेला प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नामधून जे काही तयार झालं त्याला म्हटलं गेलं अलंकार. मग पुढं लक्षात घ्या, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा, योग्य उत्तर आहे दृष्टांत. दृष्टांत म्हणजे काय पुढं तुम्ही कीर्तन ऐकलेलं असेल प्रत्येकाने, बरोबर आहे का? गुड्डीची मम्मी ऐकलंय का कीर्तन? असं मी नाही म्हणत, असं आपले इंदुरीकर महाराज म्हणतात. पण लक्षात घ्या बरोबर, ज्या वेळेत एखादा कीर्तनकार प्रेक्षकांना एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी, त्या अभंगाचं निरूपण करून सांगण्यासाठी एखाद्या गोष्टीचं उदाहरण देतो तर ते दिलेलं उदाहरण म्हणजे दृष्टांत. जसं मी आता कीर्तनकाराचं उदाहरण दिलं तर याला दृष्टांत असं म्हणतात. मग शिक्षक असू द्या, व्याख्याता असू द्या किंवा तुम्ही घरात असू द्या पोरं, तुम्ही दृष्टांत म्हणून काय करतात? उदाहरण देतात. जसं तुम्हाला बाजूचा जर एखादा कोणी पास झाला तर तुम्हाला एक कान फड्यात मारून तुम्हाला त्याचा दृष्टांत देण्यात येतो. तो बाजूचा पोरगा किती मार्क मिळाले, दिवसभर अभ्यास करतोय, बरोबर आहे. हा झाला पोरं उदाहरण.
या उदाहरणाला म्हटलं झालंय पोरो दृष्टांत. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे हे बघू. घोडा या शब्दाचे अनेक वचन काढले. घोडे, घोड्या, घोडो आणि घोडी. पोरो अनेक वचन आपल्याला करायचं आहे पोरो. जी गोष्ट एकच आहे त्याला एक वचन म्हणतात, ज्याला आपण मराठीत इंग्रजीत सिंगल असं म्हणतो पोरो. लक्षात येतंय? उदाहरणार्थ मी, बरोबर आहे, काय म्हणतात त्याला एक वचनी, बरोबर आहे का? म्हणजे वचनी म्हणजे काय पोरो? वचन म्हणजे रघुकुल रीत सदा चला आई प्राण जाई पर वचन न जाई. ते दिलेलं वचन, दिलेला शब्द ते वचन नाही पोरो. एखादी वस्तू, एखादी गोष्ट किती संख्येत आहे, किती मुबलक प्रमाणात आहे, एक की एकापेक्षा जास्त आहे, हे ज्या वेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस त्याला वचन असं म्हणतात पोरो. तुम्हाला जे कोणी वचन दिलेलं असेल पोरो की मी फक्त तुझाच, ते वचन नाही पोरो. लक्षात घ्या. ए दाद्या, जिच्यासाठी तुझ्या डोळ्यात आसवांचे पूर आहेत, जिच्यासाठी तुझ्या डोळ्यात आसवांचे पूर आहेत, तुझ्यासारखे तिच्याकडे इंस्टाग्राम मध्ये भरपूर आहेत. म्हणून दादा अभ्यास कर, अभ्यास. ओके. नाही तर ब्रेकअप होतंय आणि हे गदड काय करतंय, मोबाईल घेतोय. पाखरा आजाद के, अरे त्या अगोदर दादाच होतंय. दादा इकडे बघ म्हणून शिकून घे, नाही तर आयुष्याचं काय होतं माहित नाही. काय घोडा म्हणजे अनेक वचन, एक वचन शिकतोय. इकडे लक्ष द्या. अनेक वचन काय होईल पोरो? घोडे असं होईल. म्हणून पोरो आयुष्य जर चांगलं करायचं असेल तर आत्ताच अभ्यासाला लागा. माय बापांशिवाय आपल्यावर दुसरं कोणी प्रेम करू शकत नाही. जी आपली आई आपल्याला पोट फाडून बाहेर काढते तिच्या एवढं प्रेम कोण करणार आहे पोरो? हे 2 दिवसात आलेले हे चिमणी आणि कावळा हे तुमच्यावर प्रेम नाही करू शकत. प्रेम करायचं असेल तर या देशावर करा, या तिरंगावर करा आणि शिवछत्रपतींच्या भगव्या झेंड्यावर प्रेम करा. विषय संपला. चला पुढे जाऊ. मी कादंबरी वाचली आहे, सॉरी वाचली असेल काळ ओळखा. पोरो काळ पण बघून घ्या. आता एकदम सोपा आणि सरळ आहे. काळाचे प्रकार फक्त 3 आहे पोरो. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आकाश, पृथ्वी, पाताळ, अमेरिका, मंगळ ग्रह, सूर्य, चंद्र, कुठेही चालले जा पोरो तुम्ही. या 3 काळा व्यतिरिक्त कुठेच तुम्हाला काळ सापडणार नाही. एक काळ आहे जो तुमचा आणि माझा असतो, ज्याला आपण वाईट आणि चांगला काळ असं म्हणतो पोरो. तो जर सोडला तर या पूर्ण सृष्टीत 3 काळ आहेत. पण हे जे आहेत हे 3 काळाचे परत 4 उपप्रकार पडतात पोरो, आणि ते उपप्रकार आपल्याला जमत नाही. म्हणून पोरो हे काळाला कसं ओळखायचं, त्याचे प्रत्यय बघून घ्यायचे, त्याच्यावर ओळखायचं. आता बघा पूर्ण भूतकाळ शेवटी फक्त ल येतो पोरो, बरोबर आहे. तो गेला, तो मेला, त्याने खाल्लं, त्याने पिलं, या व्यतिरिक्त काहीच नाहीये. अपूर्ण वर्तमान काळ पोरो म्हणजे क्रिया घडते पण अजून पूर्ण घडलेली नाहीये, त्याला आपण अपूर्ण काळ म्हणतो. पूर्ण भविष्य काळ पोरो तो गेलेला असेल, गेलेला असेल, मी कादंबरी वाचलेली असेल, आणि पोरो साधा भविष्य काळ मी जाईल, मी बघेल, मी अभ्यास करील. आई उद्यापासून मी अभ्यास करेल. हा तुमचा साधा भविष्यकाळ झाला जो कधीच वर्तमान होत नाही. लक्षात आलं? उत्तर काय आलं तुमचं? उत्तर आलं सी आलं. चला एकदम पुढे जाऊ, एकदम फास्ट. षडानन या शब्दाचा संधी विग्रह करा. षडा अधिक आनंद, षट अधिक आनंद, षड अधिक आनंद, श अधिक आनंद. आता बरोबर या ठिकाणी फक्त एक पाय मोडायचा आपल्याला. ओके, मग बरोबर झालं का? आता षट अधिक आनंद बरोबर लक्षात घ्या. काही ठिकाणी पाय मोडलेला असेल, काही ठिकाणी पाय मोडलेला नसेल, कारण की या ठिकाणी बरोबर स्वर आहे. काही पुस्तकांमध्ये असं आहे, काही प्रश्न संचांमध्ये त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हा तुमचा स्वर कामाचा आहे. 2 स्वर जरी एकत्र आले बरोबर तरी काय होतात बरोबर? आ होतात. असं काही ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं असेल आणि ते साप चुकीचं आहे बरोबर. या म्हणून सांगतोय मराठी प्रबोधिनीचा चॅनल सबस्क्राईब करा बरोबर. तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी हा ट आहे बरोबर. जर काही ठिकाणी असं जर आहे तर मला सांगा, हा ट चा जो अ आहे आणि हा आ आहे, तर दोघं मिळून काय होईल रे राजा? इकडे बघ, आ होईल. मग याचा प्रश्न काय होईल? शटा नन असं झालं पाहिजे. या ठिकाणी ट चा पाय मोडलेला पाहिजे. म्हणजे काय होईल बघा, हा ट काय आहे? हा ट कठोर व्यंजन आहे, त्याच्या पुढे मृदू व्यंजन आलेलं आहे, कारण की स्वर पण मृदू असतात.
अशा वेळेस काय होतं पोरं हो, हा ट जो आहे ट मध्ये काय होत बघा, ट ठ ड आणि ढ. तर अशा वेळेस हे तिसरे व्यंजन ह्या टच्या जागी येणार आहे पोरं हो. आणि म्हणून टचा झाला ड आणि त्या ठिकाणी झाला आ, अ याच्यात आलं डा, म्हणून पोरं षडानन षडानन. लक्षात आलं पोरं हो. ए गण्या समजलं? चॅनल सबस्क्राईब कर. चला पुढे जायचंय. उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? उंटीन, उंटी, सांडणी आणि उंट स्त्री. हे नाहीये, तुम्हालाही माहिती मलाही माहिती पोरं. उंटाची स्त्रीला आपण काय म्हणतो माहिती का? उंटाच्या स्त्रीला आपण सांडणी म्हणतो पोरं. लक्षात येतंय तुम्हाला? उंटाची स्त्री म्हणजे सांडणी. उंटीन म्हणायचं काही ठिकाणी म्हटलं जातं उंटीन, काही ठिकाणी कोणी कोणी उंटी पण म्हणेल, पण उंटीन म्हटलं जातं. जसं माकडाची माकडीन, बरोबर आहे का? तसं उंटच उंटणीन होत नाही किंवा उंटीन पण होत नाही, तर उंटाची सांडणी आहे पोरं. जसं बोका बाकी माहिती असेल तसं उंटानी सांडणी, मोर आणि लांडोर आहे. चला पुढे जाऊया. राम आंबा खातो वाक्यातील कर्म ओळखा. हे दादा आता इकडे बघ, ज्याच्या कर्म चांगले मराठी व्याकरणातले त्याचं भविष्य पुढे चांगलं आहे. कर्माची फळं आहेत पोरं, लक्षात घ्या. म्हणून कर्म जमलंच पाहिजे. आपण काय करतो, कर्म काढताना सगळ्यात अगोदर डायरेक्ट कर्म काढतो. तू अगोदर करता लाद्या, ज्याने करता काढला आणि मग कर्म काढलं त्याचेच कर्म चांगले. नाहीतर पोरं हो, ते कर्माचे फळ लय कडू असतात, लक्षात घ्या. म्हणून काय करायचं, अगोदर करता काढून. तुम्ही किती हुशार झाले, किती व्याकरण तज्ञ झाले, भविष्यात तुम्ही पीएचडी केली आणि मी पीएचडी करताना तुम्ही माझे गाईड झाले मराठीमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला कर्म ओळखण्या अगोदर करता ओळखावाच लागेल, तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतोय गुरु हो, कर्म काढताना अगोदर करता ओळखून घेत चला. उदाहरणार्थ मी सांगतोय, मला ती दिसली, काही उपयोग नाही. ओके, जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलला नाही दादा, आता काय उपयोग आहे? आता बघा, मला ती दिसली, दिसलेली कोण? ती. तुम्ही म्हणाल ती कर्म आहे, दिसणारी कोण? ती आहे. तुम्ही म्हणाल ही कर्म आहे. जरी तू तिच्याकडे बघत असला तरी दाद्या क्रिया आपोआप होते, म्हणजे तू करता नाहीये पोरं हो, करता तीच आहे. ओके, आणि पोरं हो अगोदर पण करता तीच होती, फक्त ते तुला तेव्हा कळालं नाही आणि ते आताही तुला कळत नाहीये पोरं हो. म्हणून इन्स्टा FB वगैरे सर्च करणं सोडून दे पोरं हो, बरोबर आहे? म्हणून ती करताय पोरं हो. काय आहे? करताय पोरं हो, करता. लक्षात आलं? तसं जे वाक्य आहे बघा, तो आंबा खातो, काय कराल? करता कडून घ्या. खाणारा कोण? राम. राम झाला करता आणि मग पोरं तुम्ही म्हणा आंबा खातो, काय? राम आंबा खातो, कर्म आलं आंबा. पुढे जाऊया. पुरो मराठी प्रबोधिनी, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या. सगळ्या गोष्टी, सगळे प्रश्न, पोलीस भरतीपासून राज्यसेवेपर्यंत मराठीचं सगळं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पुढे जाऊया. बघा, क्रियापदाच्या मूळ रूपाला काय म्हणतात? ए दाद्या इकडे बघ, क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण धातू असं म्हणत असतो. धातू किंवा मूळ धातू, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. धातूला प्रत्यय लागल्यानंतर काय तयार होतं, तर धातूला प्रत्यय लागल्यानंतर क्रियापद तयार होतात दादा. चला पुढे जायचं. येणारा प्रश्न आहे, आपण लक्षात घ्या. आपले सगळे प्रश्न IMP आहेत. तुम्हाला जे मुलं 1-1.5 वर्षापासून अभ्यास करताय त्यांना हे कळणार आहे, हे प्रश्न किती IMP आहेत. हे काही असा प्रश्न नाहीये की हा प्रश्न काही कामाचा नाहीये. सगळे प्रश्न आणि हे ऍज इट इज असे असे येणार आहेत, ते मी आताच सांगतोय. बघा, अरे अरे तो नापास झाला. प्रकार कोणता आहे? वाक्याचा प्रकार विचारलेला आहे पोरो. आज्ञार्थी आहे, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि विधानार्थी. पोरो अरे अरे तो नापास झाला, या ठिकाणी काय पोरो? उद्गारार्थी चिन्ह आहे, म्हणून डोळे दाखवून गुलाल टाकून उद्गारार्थी चिन्ह द्या. त्या ठिकाणी कोणाला ऑर्डर दिलेलं नाही, आज्ञा नाहीये. प्रश्न विचारला आला, तो नापास झाला का हो? नाही, आमच्याबद्दलच विचारायचे, पास झाला का नाही. तर प्रश्न आहे का? नाही बरोबर. बर, विधानार्थी का? म्हणजे कर्तव्य, शक्यता वगैरे काय नाहीये, म्हणून पुरो हो हे उद्गारार्थी आलं पाहिजे. पुढे जाऊया. बघा, चोर भय या शब्दाचा समास ओळखा.
चोर भय म्हणजे काय? या ठिकाणी चोरभर आहे म्हणजे चोरांपासून भय आहे. बघा या ठिकाणी पासून हा शब्द लागलेला आहे. पासून शब्द म्हणजे काय पोरं हो? उन हुन जे आहे पोरं हो विभक्तीचं, बरोबर आहे. उन हुन, बरोबर आहे का? मग याला आपण तत्पुरुष समास असं म्हणतो. हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. चोरापासून भय म्हणजे हा पंचमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. आणि पुढे जाऊया. बघा खालीलपैकी सर्वनाम ओळखा. सुंदर आम्ही हिमालय हसणे. बरोबर, सुंदर हे विशेषण आहे, आम्ही हे सर्वनाम आहे प्रथम पुरुषी. त्यानंतर पोरो हे जे सर्वनाम आहे अनेक वचनी आहे. त्यानंतर हिमालय हे सामान्य नाम आहे. आणि पोरो हसणे हे काय पोरो? हे क्रियापद आहे. चला पुढे जाऊया. किंवा धातू साधित म्हणा हसण्याला. चला आकाशात भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आकाशात जाणे, खूप गर्व होणे, सर्वोच्च यश मिळवणे आणि पाऊस पडणे. पुरो आकाशात जाणे म्हणजे काय पुरो हो? जाणे, आकाशात जाणे. ओके. खूप गर्व होणे त्याला आपण आकाशात जाणे असं म्हणत नाही पुरो हो. आकाशाला भिडणे म्हणजे सर्वोच्च यश मिळवणे. मी आता गगन भरारी घेतली, आकाशाला भिडलो म्हणजे काय? सर्वोच्च यश प्राप्त केलं. चला पुढे जाऊया. ताचीचे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? द्वितीया, चतुर्थी, षष्ठी आणि सप्तमी. द्वितीयाचे काय आहे? सलाते, सलानाते. चतुर्थीचे काय बोलो? तेजे, सलाते, सलानाते. षष्ठीचे काय आहे? चाचीचे. आणि बरोबर सप्तमीचे काय आहे? त इ आ. बरोबर आहे. म्हणून योग्य उच्चार काय आपलं? षष्ठी. चला पुढे जाऊया. पुढे आपण जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न थांबा, त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मराठी प्रबोधनी. काही जास्त करायचं नाही. असं हा ए लिहायचा, त्याला अशी एची जिलेबी तयार करायची. त्यानंतर पुढे इंग्रजीमध्ये लिहा मराठी प्रबोधनी. स्मॉल लिपीत लिहा. इन्स्टा, FB आणि यूट्यूब या ठिकाणी तुम्ही फॉलो करा. सगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या गोष्टी आपण देतोय. तुम्हाला टेलिग्रामवर हो वेगवेगळ्या PDF प्रश्नपत्रिका वगैरे आणि झालेल्या प्रश्नांची PDF मी देण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट पुरव इंस्टाग्रामवर ज्या काही शॉर्ट माहिती देत तर त्या आपण इंस्टाग्रामवर देतोय. पुरव यूट्यूबवर असे नवनवीन विश्लेषण आणि अपडेट हे सगळे येत आहेत. आणि पुरव FB वर जे तर जे कोणी अंगणवाडी भरती वगैरे ज्या काही महिला करतायत तर आणि भरपूर असे लोक की ज्यांना इंस्टाग्राम वापरलं जात नाहीये किंवा जे स्पर्धा परीक्षा करताय या रीलच्या नादामध्ये ना रिअल आयुष्य विसरतोय. म्हणून भरपूर लोकांनी इंस्टाग्राम जे ते डाउनलोड केलं नसतं तर ते FB ला असतायत. तर ते FB ला तुम्ही जाऊ शकताय. ओके. पुढे जायचंय पुरो. चला. पी हळद हो गोरी या म्हणीचा अर्थ काय पुरो? हळद लावणे, अतिशय घाई करणे, जशी आता मी करतोय. बरोबर आहे. वेळ होत चालला आहे. गोरे होणे, औषध घेणे. पुरो पी हळद आणि हो गोरी. हळद पिल्याबरोबर पुरो आपण गोरे होतो का? तूप खाल्ल्याबरोबर रूप येतं का? नाही. त्याच म्हणीला पुरो हो ही म्हण आहे. पी हळदनी हो गोरी म्हणजे गोरे होणे नाही, हळद लावणे नाही, अतिशय घाई करणे, औषध घेणे नाही. बरोबर बरोबर आहे. तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही तसं आपण म्हणतो लय घाई झाली का? पी हळदनी हो गोरी. लक्षात आलं का? चला पुढे जाऊया. पंचवटी या शब्दाचा समास होता. अव्ययवादी समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास. बरोबर. पंचवटी, पंचार्थी हे जे काही शब्द आहेत बरोबर हे सर्वच्या सर्व शब्द हे तत्पुरुष समासात येतात. आणि बरोबर बघा पंचवटी म्हणजे काय तर 5 वडांचा समूह असा त्याचा अर्थ होतो. वट म्हणजे काय? वटी म्हणजे वट, वटवृक्ष असं म्हणतो. वड आपण मराठीत म्हणतो पण वट हा संस्कृत शब्द आहे. बरोबर. आणि प्रत्येक संधियुक्त शब्द हा बरोबर जसा तत्सम शब्द असतो तसं भरपूर असे सामासिक शब्द आहेत की जे तत्सम आहेत. कारण की लक्षात घ्या समास प्रधान भाषा ही संस्कृत आहे. बरोबर. सगळ्यात जास्त सामासिक शब्द आपल्याला संस्कृत मध्ये दिसतात. म्हणून ज्या ठिकाणी असे काही शब्द येतात तर त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न असेल तत्सम एका तद्भवे त्या ठिकाणी थोडा वेळ वाट बघायची. बरोबर. थोडं विचार करून घ्यायचा आणि मग उत्तर द्यायचंय. चला पुढे जाऊया. अधोगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.
प्रगती, दुर्गती, उन्नती आणि अवगती. आता करायला वाटेल तर अवगती म्हणजे काय, आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे. दुर्गती नाही, दुर्गती म्हणजे काय पोरं हो, तर चुकीची गोष्ट, तो दुर्गतीला लागला म्हणजे चुकीच्या मार्गाला लागला आहे. बरोबर आहे. उन्नती म्हणजे काय पोरं हो, प्रगत, उन्नत हे पोरं हो जरी समानार्थी असले तरी या दोघांमध्ये थोडाफार फरक आहे पोरं. अधोगती या ठिकाणी काय पोरं हो, गती आहे आणि उन्नती आहे या ठिकाणी बघा काय आहे, गती आहे. असे दोन गती गती शब्द लक्षात घ्या. अधो म्हणजे काय पोरं हो, मागे आणि प्र म्हणजे काय, पुढे. लक्षात आलं. म्हणून डोळे झाकून गुलाल टाकून ए दाद्या मारुतीला नारळ फोडून डायरेक्ट प्रगती. ओके ओके, आयुष्याची प्रगती. पुढे जायचंय. व्यंजन कशाला म्हणतात, खालीलपैकी अचूक पर्याय सांगा. जे स्वर नाहीत ते व्यंजन. पण पोरं हो हे उत्तर अर्ध बरोबर आहे, पूर्ण नाही. व्यंजनाचा उच्चार करताना अडथळा येतो, सॉरी, ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही आणि जे सकंप असतात. बघा पोरं हो, आपण जी भाषा बोलतो, भाषा बोलणं म्हणजे काय, तर आपण काही वर्णांचा उच्चार करतो. या वर्णांचा उच्चार करताना काही गोष्टी घडतात. म्हणजे काय, आपण जी हवा श्वासावाटे घेतोय पोरं हो, ती जी हवा आहे ती आपण त्याचा उच्चार करत असतोय. उच्चार करताना आपण हवा सोडतोय ना बाहेर. तर आता होतं काय, काही वर्ण उच्चारताना हवा पूर्णपणे बाहेर सोडली जाते. का, कारण की आपलं जे मुख आहे, या मुखात अवयव आहे, तर हे एकामेकाला स्पर्श करत नाही. आणि ज्या वेळेस आपल्या मुखातील अवयवांनी एकामेकाला स्पर्श केला त्यावेळेस आतून निघणारी हवा त्या ठिकाणी स्टॉप होते, म्हणजे हवेला अडथळा निर्माण होतो. मग हवेला अडथळा निर्माण कुठं कुठं होतो, साधी गोष्ट सांगतो, फक्त स्वर जर सोडले तर प्रत्येक ठिकाणी हवेला अडथळा निर्माण होतोय. म्हणजे व्यंजन म्हणजे काय, हवेला अडथळा निर्माण होणे आणि मुखेंद्रियांचं म्हणजे मुखातील इंद्रियांचं किंवा मुखातील अवयवांचा एकमेकाला स्पर्श होणे. स्वर उच्चाराच्या वेळी मुख हे ओपन असतं, उघडं असतं, हवा कुठे अडवली जात नाही. मग मला सांगा, स्वर नाहीत ते व्यंजन असतं कशावर नये, ते स्वरादी पण असू शकतात. बरोबर आहे का, म्हणून हे उत्तर होत नाही. लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्न पूर्व हो, जेवढं तुमचं तलवार हातात आली चालवता आली म्हणजे होत नाही, केव्हा कशी चालवली पाहिजे हे पण तेवढं महत्वाचं आहे. म्हणून ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो त्यांना आपण व्यंजन असं म्हणतात. मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर सांगितलं फक्त स्वराच्या वेळेस मुख ओपन असतंय. लक्षात घ्या, वर्णमालेचे 4 भाग आहे. स्वर आहे, स्वरादी आहे, व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन आहे. लक्षात घ्या बरोबर. विशेष संयुक्त व्यंजन जे आहेत हा काही वेगळा प्रकार नाहीये. काही व्यंजन एकत्र येऊन आपण त्यांना एक निश्चित असा आकार दिलेला आहे. अशा संयुक्त व्यंजन भरपूर आहेत, पण त्याच्यापैकी क्ष आणि ञ यांना एक निश्चित पैकी आकार भेटलेला आहे, म्हणून ते विशेष संयुक्त व्यंजन आहेत. म्हणून प्रश्न सुटला. आणि उरलं प्रश्न स्वरादीचे आणि विसर्गाचे. तर पोरं लक्षात घ्या, याच्यात कुठेही संबंध येत नाही, कारण की स्वरादी सहज येत नाही, सहज वापरता येत नाही, तर त्याच्या अगोदर आपल्याला कुठलाही एक स्वर घ्यावा लागतो. म्हणून पोरं हो, योग्य उत्तर आहे ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो त्यांना आपण व्यंजन असं म्हणत असतो. आता पुढचा प्रश्न बघा काय, पुढील अनेक वचनी शब्द ओळखा. वारंवार विचारलेला प्रश्न आहे पोरं हो. बघा सोपी गोष्ट सांगतो, काय करायचं, ज्याला तुम्ही स्ट्रिक म्हणा किंवा काय काय म्हणायचं ते म्हणा. काय करायचं बघा, आमच्या गावात एक शाळा आहे. काय लिहिलं मी बघा, एक शाळा, अनेक शाळा, शब्द बदलला नाही. एक नदी, अनेक नद्या. बरोबर आहे. लेखणी, लेखण्या, पण पाटी, पाट्या. मग मला सांगा, शाळा हा शब्द एक वचनी पण तसाच आहे, अनेक वचनी पण तसाच आहे, बदलतोय का नाही. म्हणून अनेक वचनी शब्दाला शाळेला टिक मार करा, विषय संपला. पुढं हो, मराठी रोज बोलतो, रोज ऐकतो, विचार मराठीतून करतोय, पण जमत नाही. का, गाडी चालवता आली म्हणजे इंजिन खोलता येतं असं नाहीये. हे व्याकरण आहे, भाषेचं शास्त्र आहे. भाषा कशी तयार झाली हे शिकण्यासाठी त्यात आतल्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे. म्हणून पूर्व आपण मराठी व्याकरणासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल असेल, इन्स्टा असेल, टेलिग्राम असेल, FBचं पेज असेल,
सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपण देतोय. म्हणून सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही असलं पाहिजे. जसं इन्स्टा आहे तर या ठिकाणी PDF वगैरे नोट्स अपडेट इन्स्टा आहे, तर या ठिकाणी विविध माहिती आपण देतोय. यूट्यूब चॅनलवर आपण लेक्चर्स देतोय. म्हणून बरोबर सगळ्या प्लॅटफॉर्मला त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला फॉलो करा. मी गॅरंटी देतो की मराठी प्रबोधिनी सोबत तुमच्या कुठल्याही परीक्षेमधली, मग ती कुठलीही परीक्षा असू द्या, मार्क जे आहेत मराठीतले तो एकही मार्क जाणार नाही. फक्त एक आहे, आम्ही प्रयत्नपूर्वक शिकवतोय, तुम्ही प्रयत्नपूर्वक अभ्यास करा. ठीक आहे. शिकवताना या ठिकाणी भरपूर वर्षापासून अभ्यास करणारे पण आहे आणि काल परवा आलेला पण विद्यार्थी आहे. म्हणून आम्हाला त्यांना हसत खेळत शिकावं लागतं. ज्यावेळेस जुन्या मुलांना मी सांगतो की ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रात आले त्यावेळेस तुम्हाला अगोदर तरी कळत होतं, मलाही कळत नव्हतं. म्हणून पोरं हो, त्यांचं पण चित्त लागावं म्हणून ही जेन जी पिढी आहे यांना यांच्या भाषेत सांगावं लागतंय. आपले ते लहान भाऊ आहेत. म्हणून एकच सांगतोय पोरं हो, लेक्चर्स आहे, तुम्हाला काय वाटतं काय नाही निश्चितच कमेंट करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे काही हवं असेल अजून माझ्याकडून तर फक्त एक कमेंट करा किंवा माझा नंबर आहे 8600293932 आशिष दुसाने, याच्यावर तुम्ही एक मेसेज करा. तुमचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी दिले जातील. मी या ठिकाणी थांबतो. फार फार धन्यवाद, आभार, जय हिंद.